संजय पवार यांच्याकडनं 2 किलो चण्याची डाळ सुद्धा आहे आणि उद्या जितू बुधवार आहे आणि आज तुम्हाला बघा ही वस्तू मिळाली. विलास मात्रे बघा 2 किलो चण्याची डाळ, उद्या बुधवारचा दिवस आहे आणि ट्रॉफी सुद्धा सुंदर आपण देणार आहोत. जितू काय सांगशील, बऱ्याचशा स्पर्धा मी पाहिल्या तुझ्याकडे बॅटिंग होत नव्हती आणि अखेर आज बॅटिंग झाली आणि ती कोणाच्या विरोधात, तर देसाईच्या विरोधात. आमचा संघ तर भरपूर बॅकफुटलाच आहे. कोणी म्हणजे बॅटिंगच आम्हाला 12 बॉल 19 रन होत नाही. आमच्या फिल्डरांना म्हणजे आमचे फिल्डर थोडेसे नाराज आहेत, कशावर आहेत का माहीत नाही, पण आमचा जास्तच संघ बॅकफुटला आहे यावेळेस. आणि बॅटिंग आज झाली माझी पहिल्यांदा, ती पण देसाई विरुद्ध बॅटिंग झाली, याला मी जाम खुश आहे. जितू ज्यावेळी तू मैदानात गेला काय ठरवून गेला होता का की आक्रमणच करायचं या मॅचमध्ये, कारण ज्या पद्धतीने तू खेळत होता पहिल्या मॅचपासून तुम्ही अटॅकिंग क्रिकेट खेळला आणि हाच तुझा खेळ आहे, आम्ही बऱ्याच वेळा पाहिला आहे. मला तर माझा संघ हेच सांगतो का तू पहिले मारूनच खेळायचं. मी त्यासाठी उतरतो पहिला की मी माझी बॅट लागली ना तर मी स्कोअर मारूनच जातो, मला माहिती आहे. तर शुभेच्छा असेल जितू तुम्हाला. मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. हा होता जितू पाटील, देवीचा पाडा पोटी प्लस संघाचा फलंदाज, ज्याने या मॅचमध्ये 46 धावा केल्या. त्यानंतर राजू मात्रेने चांगली बॅटिंग केली आणि सर्व टीमचं, कारण खेळाडू कोणताही संघ ज्यावेळी जिंकतो त्यावेळी एका दोघांच्या जीवावरती जिंकत नाही, तर त्यामध्ये 4 बॉलर्सचाही मी उल्लेख करेल, त्यांनी चांगली बॉलिंग केली या मॅचमध्ये. आणि अभिनंदन जितू, तुमची मॅच आता उंबारली संघाबरोबर असेल, त्याचा कधी मॅच असेल ते सूचना आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू. संतोष मात्रे या आपण व्यासपीठावरती देवीच्या पाड्याचे. संतोष मात्रे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. निसर्ग हॉटेलचे मालक अमित दादा पाटील यांना तुम्ही पाहतायत. दत्ता वजे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती मानपाड्याचे आपलं हार्दिक स्वागत. दत्ता मात्रे. आणि करूया आता या मॅचला सुरुवात. रेग्युलरची मॅच आहे जिथे टॉस जिंकलाय जय हनुमान क्रिकेट संघ निळजे या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये जय हनुमान दातिवलीला. मात्र ऐकूया पहिल्या सत्रामध्ये रायगडची धगधगती तोप एक अप्रतिम समालोचक रोहिंजन गावचे मच्छिंद्र पाटील सर. धन्यवाद. थँक्यू नितीन, थँक्यू मिस्टर IPL कुणाल दाते सर. ना बॅक टू क्रिकेट. फार महत्त्वाचा सामना. एका बाजूला नगरसेवक चषकाचे आयोजक तर एका बाजूला मकर संक्रांत चषकाचे आयोजक, या 2 आयोजकांमध्ये सामना पाहायला मिळतोय. आणि गावदेवी क्रिकेट संघ उंबारले आयोजित खूप सुंदर स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गवासी गोपाल बुधाजी पाटील व गौतम श्रीपद पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी स्पर्धा खेळवली जाते. क्रिकेटचा 5 दिवसाचा महासंग्राम आज 4थ्या रात्रीमध्ये आम्ही यावर सर्वांचं स्वागत करतोय. टॉस जिंकला जय हनुमान क्रीडा मंडळ निळजे संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. दत्ता शेट्टी यांचं आगमन झालं, त्याने सांगितलं दत्ता सुभाष पाटील यांनी लगेच सांगितलं हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक. स्वागत आहे दत्ता तुमचं. चला सलामीची उडी मैदानावरती पाचारण झाली. चला प्लीज आम्हाला स्पीडअप करूया आपण पंच, कारण 45 मिनिट्स आपण लेट आहोत. 7:30ला स्पर्धा सुरू झाली. 11:30 4 सामने होणे अपेक्षित होते, मात्र आपण 45 मिनिटं लेट आहोत, ही तुमच्या निदर्शन इच्छितो. विनीत पाटील आलाय आणि त्याला साथ देईल तो जयेश म्हात्रे. गोलंदाज नितेश पाटील पहिला सलामीचा गोलंदाज. रात्रीचं वातावरण, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. 12:12 क्या बात आहे. 12:12 झालेत आणि सामन्याला आपण करतो सुरुवात. अलर्ट प्रेक्षकांची गर्दी, सुंदर ॲटमॉस्फिअर आणि अत्यंत सुंदर गडानगरीमध्ये स्पर्धा रंगली जाते. MTC संपूर्ण टीम आमच्या समेत आहे. भावेश देखील आम्हाला स्कोरिंगमध्ये सहकार्य करत असताना आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मिस्टर IPL कुणाल दाते सर आणि आमचे सर्वांचे लाडके लोकप्रिय समालोचक कल्याण डोंबिवली येथील आमचे नितीन काळण आमच्या समेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. भावेश आमच्या समेत ॲज अ स्कोरर. चला प्लीज सामन्याला सुरुवात करूया. ऑफिशियल मिस्टर मॅके सर, मिस्टर सहस्त्रबुद्धे सर आणि मिस्टर रतन मानेरकर सर, सर्वांचं स्वागत. गोलंदाज तयार. 5 षटकांचा सामना. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटी असेल. रेग्युलरच्या माध्यमातून 2 नामांकित संघ कल्याण डोंबिवलीचे एकमेकाला फाईट करतील आणि सुरुवात करतो आपण सामन्याला. इयर बी गॉल सेट. शॉट पॉन शॉट कव्हर आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर. शॉट लेग विकेट किपरच्या मागे आणि एक फ्लाइंग स्लीप लावली दिली आणि विकेट किपरच्या जवळजवळ त्याच्या घेऱ्यामध्ये 5 खेळाडू आहेत. विकेट किपरकडून 6. पहिला चेंडू याला दिशा दिली, चेंडू खाली राहिलाय आणि फक्त दिशा देत असताना चेंडू गेला तो शॉर्ट लेग रिझन मध्ये, फाईन लेग रिझन मध्ये कळकळते मिळणार ती 1च धाव. चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार. तर 2 नामांकित संघ एकमेकांसमोर खेळत असताना भरपूर वेळा एकमेकांसमोर आलेत, भरपूर वेळा एकमेकांची फाईट झाली, भरपूर वेळा एकमेकांमध्ये या संवाद झालेत. त्याला मजा येईल या सामन्यामध्ये. नित्या सज्ज झाला. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर फेकत असताना खूप चांगली कामगिरी आली हंगामामध्ये निळजे संघाची आणि तेवढीच चांगली कामगिरी आली ती मात्र या संघाची आपण दातुली संघाची पाहिली. दोन्ही फॉर्मचे संघ आहेत, दोन्ही चांगले संघ आहेत आणि दोन्ही संघांमध्ये चांगल्या कडूंचा भरणा आहे, तर सामन्याचा उच्चांक वाढेल शंका नाहीये. गोलंदाज तयार. नितेश. विनीत पाटील
स्टायकॅनला ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस ॲज वेल एज राईट डायरेक्शन. चेंडू खाली राहिलाय, डाऊन द लाईन चेंडू, मगाशी ब्लॉक ऑलचा चेंडू, आता डाऊन द लाईन. ही कला आहे त्याच्याकडे. व्हॅरिएशन बघा, ॲक्शन रिप्ले बघा. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. याला चेंडू फक्त स्कर ड्राईव्ह करायचा होता, फलंदाज नाही वेळ मिळाला. डॉट डिलिव्हरी. हा दर्जा आहे गोलंदाज नितेश पाटीलचा. कात्याचा वापर P1 मध्ये केला जातो. वारंवार त्याने सांगितलंय आणि वारंवार त्याने स्वतःला प्रमाणित देखील केलंय. तो वेगवान गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू. या चेंडूला डिफेन्स स्ट्रोक मध्ये पसंत दिली. बॅकअप होतं शॉर्ट मिड विकेटला. सिद्धांताला फार वेगानं मिळणार ती एकच. माहिती आहे या मी मगाशीच म्हटलं होतं, दातिवली संघाला माहिती आहे निलजा संघाचा पहिला गोलंदाज नितेश एक चांगला क्लास गोलंदाज आहे आणि त्याला सन्मान देऊया. सिंगल डबाच्या मध्ये काढूया, नंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये अटॅक क्रिकेट खेळूया. हे त्यांचं चित्र पाहायला मिळतंय. दर्शक 2 धावफलक होती. जयेश आलाय. नितेश पाटील गोलंदाजीमध्ये सज्ज होत असताना इंजर्ड असताना देखील चांगली गोलंदाजी. बॉल बॅक ड्राय असतं त्याच्या फॉलोअर मध्ये लवकर खाली बसला, चेंडूला बॅकअप दिलं आणि नाही जमलं फलंदाजांना. प्रेशर आहे विनीत पाटील वरती, जयेंद्र मात्रेवरती प्रेशर दाखवलंय. ऍक्शन रिप्ले बघा. समोर चेंडू एक्झॅक्टली मिडास्टम्पला मिळाली, मात्र त्याने चेंडू पिच केला आणि फलंदाजांना मात्र बीट करत असताना बॉल बॅक ड्राय झाला आणि फॉलोअर मध्ये बॅकअप देत होतोय. गुड बॉलिंग. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धाबा. पुन्हा बॅट अँड पॅड मध्ये एकच धाब मिळणार. शॉर्ट कव्हर रिझनला विनय आला. 50 नंबरची जर्सी परिधान केलेला आणि मिळणार त्या एकच धाव. चांगलं क्रिकेट. आज त्याचा डेब्यू झालाय या संघामध्ये, कारण मकर संक्रांत चषकाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण भरपूर वर्ष निजेसह 56 वर्ष यावर्षी पाहिली. आणि नगरसेवक चषकाचे आयोजक एका बाजूला दातिवली संघ. मजा येईल सामन्यामध्ये. ला फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. केसला फटका लंगाच्या डोक्यावरनं आणि झेल टिपलाय. प्रणय भगत चेंडू खाली. फलंदाज बाद. मी मगाशी देखील म्हटलं होतं लॉंग ऑफला क्लिअर करणं कठीण असतं की सर्वात मोठी बाउंड्री लॉंग ऑफ असते. फलंदाज बाद. पहिल्यांदा मैदानावरती इकॉनॉमी षटक राहिलं. षटकामध्ये धावा आल्या सांगतील मला भावेश. फक्त 3च धावा. इकॉनॉमी षटक गडी बाजलात. एक सावध आणि थोडीशी अलीकडे सुरुवात दातिवली संघाची. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आणि त्याच कल्याण डोंबिवलीतील दिवंगत कामगार स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिशक सर्वात मोठी भारतातील स्पर्धा आपल्याच कल्याण डोंबिवलीमध्ये खेळली जाते. याचा सार्थ अभियान आहे आपल्याला. 3 वरती 1 आणि स्वर्गवासी सेवंतबाई यांच्या स्मरणार्थ आमचे दत्तदादा यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटसाठी 1500 रुपये पारितोषिक. स्वागत आहे दत्ता. सुभाष अनंत पाटील जरा सामना बघत असतील त्यांचे देखील आम्ही स्वागत करतोय. त्यांचे बंधू आहेत ते आणि आमचे गिरधर दादा हे देखील सामना बघत असेल त्यांचे देखील आम्ही स्वागत करतोय. 3 धावा 1 बाद. सुरुवात थोडीशी अडकलत झाली दातिवली संघाची. आलाय आता फलंदाज विशाल मात्रे ॲज अ कॅप्टन. संघाला विशाल मडवी भरपूर वर्ष संघाला लीड करतोय आणि त्याची तळमळ खूप असते. भरपूर चांगला खेळू, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. बघायचं विशाल मडवी आल्या मैदानावरती, त्याला यावं लागलं मैदानावरती कारण परिस्थिती सध्या खूप कठीण आहे. क्रिटिकल सिच्युएशन आहे. नितेश इकॉनॉमी षटक राहिला. 3 धाबा दिल्यात आणि गडी त्याने 1 बाद केला. फॅबुलस बॉलिंग अटॅक दाखवला मैदानावरती. गोलंदाज तयार. P2 मध्ये करण पाटील आलाय. स्टाकेला फलंदाज जयेश मात्रे स्टाकरनला. करण पाटील P2 मध्ये आलाय. बघायचं करण काय कामगिरी करणार. खूप चांगला संघ, दोन्ही संघ तो खूप चांगले आहेत. फुल टॉस बॉलिंग स्लिप खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. हिट केला तिथे मात्र नाहीये. सचिन पाटील तिथे निशाण होता, माफ करा. If the ball had hit to stump, the batsman would have gone bye Tata, but this time he has been very lucky. Luck factor on. बघा चेंडू हिट झाला असता तर फलंदाजाला तसंच परतावं लागलं असतं. मागे देखील वळून पाहायची संधी उपलब्ध झाली नसती. फ्रेम मध्ये देखील नव्हता. यस नाहीये. थोडासा आडवा तिडवा धावलाय करा. झिकझॅक मध्ये धावलाय, ज्याला कोको मध्ये झिकझॅक रनिंग म्हटले जाते आणि त्यामध्ये धावलाय तो. 4 धाबा 1 गडी बाद. गोलंदाज तयार करण पाटील. इकॉनॉमी षटक राहिले मागचं. 7 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा. चेंज ऑफ पेस. बॅटचा पेस लवकर ओपन केला. फुटवरचा वापर नाही. लॉफ्टेड ड्राईव्ह करायचं लॉंगाच्या डोक्यावरनं. बीर काउंट द्यायचं होतं, नाही जमलं. वेल गेली. कार्यक्रम संपला. सत्ता गेली. शानपण संपलं. त्यामुळे डॉट चेंडू. मागच्या 8 चेंडूमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळायचं होतं ते विशालच्या संघाला. दातिवली संघाला मात्र उलट झालंय. अटॅकिंग क्रिकेट दाखवतोय तो मात्र निलजा संघ.
पीटीचा षटक, गोलंदाज तयार. समोर ठेवला, ऑन साइडला करायचं होतं मात्र टर्न नाही जमलं. शेवटच्या मुवमेंटला एकच धाव मिळणार नाही, याच्यात फरक पडणार आहे. सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाहीये. हा पहिला संघ पाहायला मिळतोय ज्या संघाला P1 P2 मध्ये 9 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार मारता आला नाहीये माझ्या माहितीनुसार. भावेश देखील आम्हाला माहिती देतील नंतर. 5 धावा फक्त एक बाद. चांगली स्थिती सध्या तरी नाहीये निलजे संघाच्या विरुद्ध खेळत असताना दातिवली संघाची. निलजे संघाने जो कॉल दिला टॉस जिंकवतो, चांगला निर्णय आतापर्यंत ठरलाय. टाकेला फलंदाज जयेश मात्रे अटॅकिंग मोडमध्ये 3 वरती खेळत असताना 4 चेंडूचा सामना केलाय. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रार करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. नितीश आता यष्टीरक्षक क्लोज आलाय, त्याने कॉल दिला क्लोजचा आणि क्लोज आलाय. ऑन साइडला कॅच इटचा कॉल आणि दिशांत चेंडूखाली फलंदाज बाज फाईन लेग मध्ये शॉर्ट फाईन लेगला दुसरा धक्का मैदानावरती परतावा लागेल. 5 वरती 2 धक्के. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द दातिवली टीम. ऍक्शन रिप्ले बघा. खूप लवकर चेंडू यावेळी डिलिव्हर्ड केला आणि झेल टिपल्यानंतर रिॲक्शन बघा. गोलंदाज करणचे रिॲक्शन फार चांगले होते. MTCने दाखवलं आम्हाला क्लीन नीट पिक्चर दाखवत असताना MTC आमचे रोशन त्यांची संपूर्ण टीम. हा बघा फॉलिंग स्लिप केलायचा होता आणि खूप सुंदर झेल टिपला शॉर्ट फाईन लेग रिझनला आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का 5 वरती. इकॉनॉमिक षटक हे देखील पाहायला मिळालं. आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपलाय आणि विशाल मडवी हेच सांगतोय की व्हॉट्स गोइंग ऑन, काय चाललंय आणि आपल्याला काय करायचंय. विशालने आता चार्ज अप केलाय फलंदाजाला. इन ॲट नंबर 4 वरती आलाय फलंदाज भावेश दलबी आलाय मैदानावरती. बघायचं भावेशला काहीतरी कालमध्ये दिलाय विशालनं. 5वा चेंडू. या षटकातील प्लेसमेंट कॅचचा कॉल होता मात्र थोडासा मागे राहिलाय फलंदाज पॉईंटचा क्षेत्ररक्षक. तिथे होता फार वेगानं मीत आला होता. मीतनं जर डाय मारली असती फरक पडला नसता. कारण इथे लष्करी ग्रीन इज आहे, तुम्हाला इजा होणार नाहीये. मध्ये ती डाय तुमच्या त्या टाईपमध्ये असायला हवी. मिळणार ती एकच जाव. 6 वरती 2. क्रिकेटचा स्कोर नाही वाटत, गोल फुटबॉलचा स्कोर वाटतं 6-2. असेच गोल होतात फुटबॉलमध्ये किंवा हॉकीमध्ये देखील. गोलंदाज तयार नाहीये. बॅकपट आणून सोडलाय फलंदाजाला. विकेट किपर बीट झालाय आणि हिट देखील केलाय. विशाल त्यावेळी मात्र थोडासा नाराज झालाय आणि भावेशला परतावा लागलं. हाच भावेश सांगत होता की कॉल नव्हता माझा, मग काल कॉल का दिलाय आणि हेच सांगत असताना 6 वरती भावेश आम्हाला सांगतील धावसंख्या फरकावरती फक्त 6 आणि कडी बाजूला 3. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द दातेर टीम. संघर्ष करतोय धाबांसाठी. षटकात झाली भावेश सांगता 6 धाबा 2 गडी बाद 3.0 धावगतीनं या षटकामध्ये 3 धाबा आणि गडी बाद झाले ते 2 आतापर्यंत. आता तिसरा गडी बाद होईल तो मात्र धावचीत. यस तेज आहे. बाद 2 षटकांची सांगता झाली. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. सन्मान्य आमचे सुखदेव गोपाल पाटील यांचा भरपूर या स्पर्धेला सपोर्ट असतो. आमचे सचिन भोईर असतील जे आमच्या सातत्याने संपर्कामध्ये होते आणि उंबारली संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ उंबारली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आणि खूप सुंदर कडनगरी उभारण्यात आली. आणि हे बघा हे मंदिर आहे त्यांचं, समोरच मंदिर दाखवलं जाते. आई गावदेवी हे मंदिर आहे त्यांचं, ग्रामदेवता आणि हे शिव मंदिर. क्या बात आहे. ही ओळख आहे गावची खरी असते. मंदिर आपली शाळा कशा आहेत त्याच्यावर तुमच्या गावचा विकास किती आहे झपाट्यानं होतोय. तुमची स्मशानभूमी या काही गोष्टी असतात ज्या गावाच्या माध्यमातून पाहिल्या जातात, त्यावरून तुमचं कळत असतं की तुमचा गावचा विकास किती झपाट्यानं होतोय. सात वरती 3 लेग बायचा इशारा पंचांकडून आला. धावांसाठी संघर्ष बघा किती आहे. मागच्या 13 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये, एकही ट्रिपल नाहीये.
ओ ब्युटिफुल डिलिव्हरी वन्स अगेन सुपर बॉलिंग. चेंडू आपण आतमध्ये आणलाय. लेंथ चांगली, लाईन चांगली, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन आणि याली मात्र कंट्रोल देखील तेवढा चांगला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. फलंदाजाला बीट करत असताना बॅकफुटला कट करायचा प्रयत्न कर. पॉईंट खाली आहे, वर पूर्ण क्षेत्र खाली आहे, त्याचा फायदा घ्यायचा होता. नाही जमलं, हिट झालाय. चेंडू बॉडीला पुन्हा एकदा बॅकअप. ओ माय गॉड, क्या बात आहे. नीलचे संघ आता मात्र गोट्या खेळतो की काय ह्या वयामध्ये हे मला कळत नाहीये. कारण दुसऱ्यांदा हिट करत असताना फलंदाज बाद. अजून एक धक्का दातिवली संघाला. लो स्कोरिंग सामना होणार असं वाटतं मला होती. सध्या तरी तशीच परिस्थिती दिसते. बघा बाईक आणि सायकल आमचे लालचंद्र पाटील देखील उत्प्रसिद्ध उद्योग यांचा देखील भरपूर सिंहाचा वाटा असतो स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. एक उभरता सितारा आणि नवतरुणांचं प्रेरणास्थान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ही शिवप्रतिमा का आपण पाहिलं की डोंबिवलीमध्ये देखील आपण पाहिलं की काल लोकार्पण झालं त्या पुतळ्याचं आपल्या शिवाजी महाराजांच्या. कारण 19 तारखेला तिथीनुसार महाराजांची काल जयंती होती आणि 17 तारखेला जयंती होती आणि त्यांना त्रिवार मानाचा मुजरा आम्ही करतोय. स्वर्गवासी गोपाल बुधाजी पाटील आणि गौतम श्रीपद पाटील यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करण्यासाठी स्पर्धा एन्जॉय आपण करतोय. ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू शॉर्ट लेग मध्ये सर्कलच्या बाहेर देखील चेंडू गेला नाहीये आतापर्यंत या मागच्या 7 चेंडूमध्ये. त्यामुळे दातिवली संघाला बॅकफुटला आणून सोडलंय असं म्हटलं तरी वाव घटना नाहीये. जबरदस्त काउंटर अटॅक, ट्रिमेंडस स्पेशल, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फिल्डिंग. त्यानंतर केलेले हिट मैदानावरती फिल्डिंगचा दर्जा वाढवलाय. तर निलच्या संघानं मात्र दातिवली संघाला अजूनपर्यंत अंडर प्रेशर ठेवलंय. त्या धक्क्यात या संघाला बाहेर येऊ दिलं नाहीये. बघायचं संघ कधीच सावरेल. 8 वरती 4 धक्के आणि मागच्या 4 चेंडूचा विचार केला आणि पहिले 12 म्हणजे एकंदरीत 16 चेंडूचा खेळ संपलाय आणि फक्त 8च धावा, एकी चौकार षटकार नाहीये. बॉल बॅक ड्राईव्ह झाला होता मात्र गोलंदाज थोडासा शेवटच्या क्षणाला शब्दारी पण हिट केला होता. जरी हिट झाला असता तरी फलंदाज बाद झाला असता. अटॅकिंग क्रिकेट केलाय निलजा संघ. एकच धाव मिळणार, 9 धावा. गडी बाजूला आतापर्यंत 4. शेवटचा चेंडू 17 चेंडू मध्ये फक्त आले आता 9 धावा. याच मैदानावरती आपण 40+ देखील उच्चांक पाहिलाय, तोही विसरता कामा नाहीये. 64 धावा कुठल्यात उंबारले संघानं 40+च्या माध्यमातून, हे देखील विसरता कामा नाहीये. रेग्युलरचा देखील उच्चांक भरपूर आहे. 9 धावा 4 गडी बाद. ऑन साइडला केल्याचा नादामध्ये बॉल बॅक ड्राईव्ह, पुन्हा एकदा हिट दिलाय. प्रेशर आणि फक्त प्रेशर. षटकाची झाली सांगता. प्रत्येक षटकामध्ये फक्त 3 आणि फक्त 3 धावा. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये करणच्या 3 आणि या षटकामध्ये नितेश पाटीलच्या पुन्हा 3 धावा. नितेशचं पृथक्करण गोलंदाजीचं 2 षटकं 6 धावा आणि त्याने गडी बाद केले ते 2. त्यामुळे 9 धावा 4 गडी बाद. फार कमी धावसंख्या. 18 चेंडूमध्ये फक्त 9 धावा. असं वाटतं की लो स्कोरिंग मैदान होती. या आपण ड्रिंक्स ब्रेक ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. सो मच डीजे. काय वातावरण निर्माण केलं. आणि हा बघा शिवाजी महाराजांचा आपण ही प्रतिमा पाहते, सुंदर प्रतिमा.
आरूढ झालेत ते घोड्यावरती आणि खूप सुंदर प्रतिमा. 9 धावा 4 बाद. थोडीशी कठीण परिस्थिती दातिवली संघासाठी. विशाल देखील लवकर बाद झाला. संघाची भूमिका तो देखील पार पाडू शकला नाहीये. ॲज अ कॅप्टन जबाबदारी तोही स्वीकारू शकला नाहीये. केतन पाटील संकट मोचक गोलंदाज ज्याला नेहमी संबोधलं जातं, संघाचा संकट मोचक, तोच संकट मोचक आलाय केतन पाटील. तो देखील इंजर्ड आहे. का रनिंग त्याची नाही दिसत. खूप लवकर आलाय, लवकर चेंडू डिलिव्हर केलाय आणि डॉट चेंडू. बाबेश आम्हाला सांगतील की बाबेश आतापर्यंत दातिवली संघ किती चेंडू डॉट खेळलाय. तर केतन पाटीलसाठी एक पारितोषिक आहे. मथुर बैलाचे कट्टर समर्थक राज पाटील काटे यांच्याकडनं हॅट्रिक घेतली तर 1001 हे पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. स्वागत आहे राज पाटील तुमचं देखील. 9 धावा आणि पंचांचा इशारा येतोय वाईटचा. पहिली वाईट असावा कारण आतापर्यंत कंटोकंची झाली कारण केतन सध्या इंजर्ड आहे आणि तो इंजुरीला फेस करतोय आणि त्यामध्ये संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. 10 धावा 2 डिजिट मध्ये हस नेतीन. प्रत्येक विकेटला राज पाटील यांच्याकडनं 1001 हे पारितोषिक केतनला दिलं जाईल प्रत्येक विकेटसाठी. 18 चेंडूमध्ये एकही चेंडू वाईट नव्हता. मात्र हा चेंडू तुम्हाला वाईट पाहायला मिळाला. 18 चेंडूमध्ये 10 धावा पाहायला मिळतात. 2 डिजिटमध्ये पहिल्यांदा धावसंख्या आली. किती प्रतीक्षा करावी लागली या दातिवली संघाला. यावर संघर्ष किती या मैदानावरती धावांसाठी हे वेगळं मला सांगण्याची गरज नाहीये. गुड बॉलिंग अटॅकिंग क्रिकेट. ब्लॉकाचा चेंडू खोदून काढला. चेंडू लवकर पंच करत असताना चेंडूला फक्त दिशेने इम्प्रोवाइज केलं आणि शतक्षकाला बॅकअप दिलं. विनय आलाय. 1 धाव आणि 2 धावाला कन्वर्ट केलं 1 मध्ये आणि 2 धावा देत असताना 12 धावा 4 गडी बाद. बाकीचे 20-25 किती होतील आता हा देखील प्रश्न पडलाय. मध्ये दातिवली संघ आहे. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. जर येणाऱ्या काही चेंडूमध्ये मोठे फटके मारलेत, चौकार षटकार आलेत तर कमीत कमी 50 धावा झाल्या तर तुम्ही फाईट करू शकता कारण तेवढी ताकद आहे दातिवलीच्या गोलंदाजांमध्ये. तेवढा सामना फाईट पाहायला मिळेल का हे देखील सांगणं थोडंसं कठीण होते. 12 धावा. केतनचा चेंडू उंची जास्त, फटका फसलाय मात्र चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल झाला. वॅकंट एरिया. विनय आला तिथे एक्स्ट्रा कव्हरला आणि कबर करतो 2 धावा. मागच्या 2 चेंडू 4 धावा कुटण्यामध्ये यश लाभलंय. ही चांगली स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्हाला चौकार षटकार मिळत नसतील तर सिंगल डबल होते कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे जी क्रिकेटची लाईफलाईन आहे. मग भावेश मला असं वाटतं की हा पहिला संघ असेल ज्या संघाला अजून एकही चौकार एकही षटकार मारता आले नाहीये. स्क्रीनवरती याच दरम्यान तुम्ही पाहतात आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी उपसरपंच आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत ज्यांच्या माध्यमातून 91 बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते आपले सर्वांचे लाडके काशीनाथ दादा पाटील यांचं इथे आगमन होत असताना त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या समेत अनिल दादा यांना तुम्ही पाहतायत. अनिल दादांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मच्छिंद्र सर आतापर्यंत 91 बाईक ज्यांनी पुरस्कृत केले ते आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथ दादा पाटील यांचं आगमन झालंय. दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू मच्छिंद्र सर. वेलकम वेलकम दादा. दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या पुढे हे नाव लावलं जातं, ही उपाधी लावली जाते. आमच्या दादांचं आगमन झालंय. त्यानंतर अनिल दादा पाटील यांचे देखील आगमन झालंय. वेलकम अनिल पाटील आणि वेलकम काशीनाथ दादा. दानशूर व्यक्तिमत्व वेलकम वेलकम. 14 धावा 4 गडी बाद. लवकर केलाय ऑन साइडला. पूल करायचा नाही जमलं दुसऱ्या साइडला. या सेटीज फलंदाज बाद. अजून एक धक्का. काशीनाथ दादा आपल्या माहितीसाठी 15 धावा 14 धावा आणि 5 गडी बाद. दातिवली संघ 4थ्या षटकामध्ये फार कमी धावसंख्या पाहायला मिळते. स्क्रीनवरती दादांना दाखवलं जात आहे. लालचंद दादा देखील आहेत मंचावरती. आमच्या अनिल दादा यांचं आगमन झालंय आणि दानशूर व्यक्तिमत्व काशीनाथ दादा पाटील. कल्याण डोंबिवलीतील एकच दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं नाव दानशूर म्हणून लावलं जातं ते आमचे काशीनाथ दादा यांचं आगमन झालंय. वेलकम दादा. स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. आम्ही स्वागत करतोय. साठी याचे पिसिवली संघाचे संघनायक आणि गावदेवी उंबाली टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. आणि विदेश मात्रे आणि प्रतीक मात्रे यांच्याकडनं फलंदाज विक्रम मात्रेला प्रत्येक षटकाराला 1000. ओटू मच्छिंद्र 14 वरती 5. थँक्यू नितीन. गोलंदाज तयार. केतनचा चेंडू खोदून काढला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आणि चेंडू निघून जाईल. पहिला चौकार. काशीनाथ दादा यांचं स्वागत केलंय या चौकारानं. पहिला संघर्षमय चौकार. एके बॅटिंगसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
केतनसाठी. विशाल मडवी ज्याने 23व्या चेंडूवरती चौकार मारलाय. नितीन किती वाट बघावी लागली बघा, चौकारासाठी 23व्या चेंडूचा वापर केलाय. मात्र माहिती आहे विशाल मडवी तो संगणक आहे, जबाबदारी स्वीकारतो. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर, वेल लेफ्ट. एक दुसरा वाईट चेंडू केतनच्या माध्यमातून फेकला जातोय. पहिला वाईट केतनने दाखवला. 18 चेंडूमध्ये एकही चेंडू वाईट नव्हता. कंट्रोल गोलंदाजी झाली मैदानावरती. येस, तर तिथे शेकोटी पेटवण्यात आली. तर बेसी भिजवायची मित्रांनो, थंडी नाहीये, खूप गरम होत्या. फुल टॉस चेंडू आणि चेंडू फेकून दिला सीमा पलीकडं. यस यस, इट इज 6. दॅट्स अ बिग हिट. आणि पहिला षटकार, पहिला चौकार आणि पहिला षटकार. या षटकामध्ये 2 वाईट देखील या षटकामध्ये. त्यामुळे केतन षटक मागणं पडलं. तो सध्या इंजर्ड आहे, इंजुरीला फेस करतोय आणि धाबा आल्यात मैदानावरती. हा बघा फुलटा चेंडू शेवटचा विक्रमनं फेकून दिलाय. व्हॉट अ शॉट, फोर स्ट्रोक केला त्याला. फुलटा चेंडू फेकणं मनाई सांगितलं त्यानं आणि षटकार वसूल करत असताना 25 वरती 5 4 षटकांची सांगता होते. धाबा कधी 25 लॉस ऑफ द 5 विकेट्स. काशीनाथ दादांना दाखवल्या स्क्रीनवरती दानशूर व्यक्तिमत्व मित्रांनो, अशा लोकांची गरज आहे समाजाला. कारण दादांना दिलेलं प्रेम, दादांना मी नेहमी विचारतोय की दादा किती बाईक दिल्यात, दादा कधीच सांगत नाहीये. दादांच्या चेहऱ्यावरती फक्त स्मित असं असतं. तर दादांचं म्हणणं असतं की दिलेलं दान कधी मोजायचं नसतं. हे काशीनाथ दादा आम्हाला नेहमी सांगत असतात. आणि ते काशीनाथ दादा दाखवल्या स्क्रीनवरती एक सुंदर व्यक्तिमत्व, नेहमी दानशूर व्यक्तिमत्व. संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा दादा, विनोद दादा आणि राजू दादा यांच्या सन्मानासाठी बाईक पुरस्कृत करत असतात. 25 वरती 500 षटक, मागणं षटक ठरलं कारण 3 षटकामध्ये फक्त 90 धाबा होत्या आणि या षटकामध्ये धाबा खूप आल्यात. फुलटा चेंडू ऑन साइडला केल्याचा प्रयत्न नाही जमला. थ्रो देखील हिट केलं मैदानावरती, ते देखील नाहीये आणि पंच सांगतात वाईट. काय झालंय निलेश संघाला, मागच्या 18 चेंडूमध्ये फक्त 9 धाबा, 3 गडी बाद होते. प्रत्येक षटकामध्ये 3 धाबा आल्या होत्या. 18 चेंडूमध्ये फक्त 9 धाबा आणि आता गिरअप झालाय संघ. कारण आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये आपण 25 धाबा पाहिल्यात, म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धाबा आल्या केतनच्या आणि हे षटक देखील सुरुवात खराब होते. त्यांनी मगाशी म्हटलं होतं की दातोली संघाने 40-45 धाबा केल्या तर सामना फाईट पाहायला मिळेल. शंका नाही मैदानावरती. रात्रीचे शांत वातावरण, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, अशा वंडरफुल ॲटमॉस्फिअर मध्ये ही स्पर्धा खेळली जाते. गावदेवी क्रिकेट संघ उंबारले यायची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आज 4थ्या रात्रीमध्ये. गोलंदाज तयार संतोष पाटील. फुल टॉस, पुन्हा एकदा कॅचेसचा कॉल मात्र नाहीये, चित्र फार मागे आहे. लॉंग ऑनला बॅकअप देतोय करण पाटील, ज्याने दुसरं षटक फेकलं. फक्त 3च धाबा दिला, 1 गडी बाद केला होता. तो बॅकअप देत असताना फक्त मिळणार 1च धाव. धाबांसाठी संघर्ष सुरुवातीपासून करावा लागलाय कारण वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली तर मात्र ते कार्य तुमचं पूर्ण होत आहे. सुरुवात डगमगली झाली मात्र दातोली संघाचा संघानायक विशाल कुठेही डगमगला नाहीये. 9 चेंडू 14 धाबा. आता कुठल्याच त्यानं आता जबाबदारी स्वीकारली ऍज अ कॅप्टन क्रिकेट खेळत असताना. 10 धाबा होती, 28 गडी बाद 5. विक्रम साठी चेंडू ऑन साइडला केल्याचा प्रयत्न नाहीये. अजून एक वाईट चेंडू, तिसरा वाईट या सत्रातील पाहायला मिळतोय. त्यामुळे धावसंख्येला वाढ होते आणि धावसंख्या पुढे सरकते. 29 वरती 5 बाद. अजून या षटकातील 5 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. त्यामुळे धाबा येतील. 10-12 आल्या तरी 40+ झाल्या तरी फाईट सामना पाहायला मिळणार दुसऱ्या सत्रामध्ये. लवली हिट चेंडू, बॉल बॅक ड्राइव्ह मात्र स्पर्श झाला चेंडू हाताला मात्र नाहीये, थांबवता आला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, विशाला स्ट्राईक हवी आहे आणि त्यांना आत्मसमर्पण करायला लावलंय. ते मात्र फलंदाज विशालच बाद झालाय. विक्रमला स्ट्राईक हवी आहे आणि परतावं लागेल. विशालने कॅप्टन नॉक केलाय, त्याने 9 चेंडूचा सामना केलाय. 14 धाबा कुठल्यात. सच अ ग्रेट कॅप्टनशिप आणि तो आता मात्र बाद होतो. मात्र यांच्याकडे एक पारितोषिक आलंय विदेश मात्र यांच्याकडनं. विक्रम मात्रेसाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. नितीनचा आवाज थोडा कमी झाला कारण मागचे 4 दिवस सातत्याने कॉमेंट्री
आणि मान्यवरांचं आगमन. थँक्यू नितीन, व्हेरी गुड जॉब. 30 धावा 6 गडी बाद. बघायचं सामना कोण जिंकणार, किती धावा होणार, किती फाईट होणार, कारण मागचे सगळे सामने फाईट झालेत. त्यामुळे हा सामना देखील चांगला होईल याची अपेक्षा बाळगतोय. कल्याण डोंबिवलीमधील दोन दादा संघ एकमेकांसमोर फाईट करत असताना आता धावसंख्या झाली ती 30 गडी बाद झाले 6 आणि या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ पर्याप्त. शेवटच्या षटकातील डेट ओव्हरमधील गोलंदाज तयार संतोष पाटील. सेकंडला विक्रम मात्रे स्टाकरंडला आणि विनीत आलाय नॉ सेकंडला. ब्लॉकाचा चेंडू फलंदाज बाद. ट्रिपल अजित फर्निचर डिस्लॉस द बेल्स. 1 more विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 7 गोज डाऊन ऑन 30. 30 वरती 7वा धक्का. परफेक्ट ब्लॉक हॉल आणि सेलिब्रेशन बघा. नितेश विकेट किपरचं सेलिब्रेशन किती चांगलं होतं बघा स्क्रीनवरती. परफेक्ट यॉर्कर या सिटीज लगेच त्याने सांगितलं व्हेरी गुड जॉब. फलंदाज नाराज झालाय कारण विक्रम देखील चांगला खेळ केलाय, त्याला करायचं होतं अजून खेळ मात्र नाही जमलं. 30 वरती 7 धक्के. पुन्हा कमबॅक केलाय निलजय संघानं. किती धाबा होतील या सामन्यामध्ये जी उत्कंठा शिगेला पोहोचते. सन्मान्य काशीनाथदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. आमच्या अनिल पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. सर्वांचं आम्ही वेलकम करतोय. रात्रीचं वातावरण वाजतं ते 12:40 आणि 12:40 आज पहिला रेग्युलरचा आपण सामना एन्जॉय करतोय. 5वा सामना पहिल्या फेरीतला एन्जॉय करतोय. 30 धाबा 7 गडी बाद. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 more days to go of the first inning. बंटी आला स्टाकेंडला. बंटी पाटील स्टाकेंडला डावकऱ्याचा अत्यंत घातक फलंदाज मात्र तो आला इन ॲट नंबर 9 वरती. बघायचं बंटीच्या खात्यामध्ये अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येता क्षणी माती लावली, ग्रीप मजबूत केली, त्याला मोठे फटके खेळायचे आहेत. बघायचं ती संधी देणार का गोलंदाज संतोष पाटील. गुड कमबॅक. 2 वाईट नंतर चांगला कमबॅक केलाय. राऊंड बिटेक अटॅक केला. फुल अँड डिलिव्हरी. आता मात्र स्ट्राईक घ्यायचे फलंदाज विनीतला आणि त्यानं बंटीला बाद करलाय. त्याला आत्मसमर्पण डेडिकेशन करावं लागलं. 8वा धक्का 30 वरती. जस्ट 2 more innings to go of the first inning. नंतर लागोपाठ 6, 7, 8, 30 वरती धक्के दिलेत. ते मागचे 3 धक्के. 30 वरती 8 धक्के. फुल टॉस सुटला चेंडू. आता मध्ये पंचाचा नोबाचा इशारा. लगेच पंचानं सांगितलं बी मारे कमरेच्या वरती. हे का असं होतं याचं कारण आहे कारण गोलंदाज ब्लॉक हॉलचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भरपूर वेळेला ज्युसी फुल टॉस, लो फुल टॉस, फुल टॉस आणि बीमर होण्याची दाट शक्यता असते. आणि या बीमर ठरवल्या पंचाने एक्झॅक्टली कमरेच्या वरती राईट डिसिजन बा अंपायर क्विकली इंडिकेट केले त्यांना. इट्स नो बॉल. 1+1 2 धाबा झाल्यात मध्ये ती 32 कर 30 वरती मागचे 3 गडी बाजवले होते आणि आता धावसंख्या पुढे जात असताना 32 वरती 8. अजूनही 2 चेंडू अजूनही पर्याप्त आहे. एखादा षटकार चौकाराला 40च्या आसपास धावसंख्या झाली तर मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. शॉट आपलेन ढकलून दिला. फक्त पुश केलं चेंडूला. चेंडू गेला तो केतन गलीमध्ये त्याला बॅकअप देतोय. ज्या केतननं 16 धावा दिल्यात. सध्या इंजोर्ड आहे तो. इंजुरीला सामोरं जातोय आणि सर्वात जास्त अधिक धावा केतनच दिल्यात. 16 धावा दिल्यात त्यानं. कारण पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 3, 3 आणि 3 फक्त 9 धावा होत्या आणि आता मात्र या षटकामध्ये धावा आल्यात आणि धावसंख्या आता शेवटचा चेंडू. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. नाव 33 लॉस ऑफ दी 8 विकेट्स. शेवटचा चेंडू. 33 वरती 8. लो स्कोरिंग सामना. सर्वात लो स्कोरिंग सामना रेग्युलेटच्या माध्यमातून. फुल टॉस नाही फायदा घेतला आला मात्र ऑफ साइडला चेंडू गेलाय. लॉंगाला बॅकअप आहे तिथे. करण फार वेगानं आलाय तिथे मात्र त्याचा थ्रो विकेट किपर एंडला गेला योग्य. केतन तिथे बॅकअप देतोय. केंद्र लंगडतोय. त्याच्या पायाला इजा आहे आणि त्यामुळे त्याच्या षटकावरती धावा आल्यात. अशा रीतीनं पहिलं शस्त्र समाप्त झालंय. 35 धावा 8 गडी बाद आणि 36 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 36 धावांची गरज. अनालिसिस बघा दातुली संघाचा फारसा फरक पडला नाहीये. फक्त विशालला 14 धावा कुठल्यात. बाकी कोणाचीच एवढी कामगिरी नाहीये की जी आम्ही सांगू शकतोय. 35 वरती हा सत्र समाप्त झाला. 8 गडी बाद आणि 36 धावांची गरज आहे. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. लो स्कोरिंगचे सामने माझ्या माहितीनुसार चांगले ठरतात. नितीनला आपण ऐकूया आणि टॉसची प्रक्रिया करूया. यस नितीन काळन. थँक्यू. नक्कीच मी कार्यसम्राट माझे उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभस्य हा मॅचचा टॉस केला जाईल. काशीनाथदादांना विनंती असेल आपण यायचे आपल्या शुभस्य मी टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. एका बाजूला गावदेवी उंबारली, दुसऱ्या बाजूला पिसिवली. 5 ओव्हरची मॅच.
हेड किंवा टेल असं तुम्हाला कॉल करायचे. दादांकडनं दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टेल असा कॉल केलाय आणि हेड तुम्हाला पाहायला मिळतोय. उंबारलीने टॉस जिंकलाय. प्रेम आमच्या फिल्डिंग करण्यासाठी घेतलंय. लगेचच आपण उंबारलीने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर नक्कीच काशीनाथदादा पाटील यांचा सन्मान सुद्धा आम्ही लगेचच करणार आहोत, ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. मी सुखदेव पाटील आणि लालचंद पाटील या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते कार्यसम्राट माजी उपसरपंच आपण पाहतोय खटाईचे, ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 90 पेक्षा जास्त बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, ते आमचे काशीनाथदादा पाटील यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. मी सुखदेवदादा पाटील आणि लालचंददादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचे. अतिथी देवो भव आलेल्या सर्व पाहुण्यांचा आणि नेहमीच जेव्हा जेव्हा उंबारली गावची स्पर्धा होते, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, कार्यसम्राट माजी दमदार आमदार प्रमोदजी रतन पाटील आणि काशीनाथदादा पाटील यांचं नेहमीच या स्पर्धेवरती खूप सारं प्रेम राहिलेलं आहे. सोमनाथ धोरे यांना विनंती आपण या. मंगेश पाटील आपण यायचे. हा सन्मान होत असताना काशीनाथदादा पाटील यांचा तुम्ही पाहतायत. नेहमीच ज्यांचं गावदेवी उंबारली या संघावरती खूप सारं प्रेम राहिलेलं आहे. त्यानंतर अनिल दादा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती होतो की आपण या काठाईचे आपले सत्कार केला जाईल. अनिल दादांचा सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चला फलंदाज लगेच पाडवायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. उंबारली संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे पिसिवली संघ तुम्हाला बॅटिंग करायची लक्षात घ्या. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे असतील, रनआउट, भीमर आणि व्हाईट साठी. त्यानंतर घेसरगावचे मनोजदादा भोईर इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. मी मनोजदादांना विनंती होतो की आपण यायचे, आपलाही सन्मान लगेच आम्ही करणार आहोत. आणि हा सन्मान अनिल दादा यांचा होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचे दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका असते, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना. त्यानंतर मनोजदादा भोईर उपस्थित आहेत, घेसरगावचे एक चांगले क्रिकेटर एक का त्यांनी गाजवला घेसर संघटनेचा. सध्या घेसर 40+ साठी ते खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आणि जेव्हा जेव्हा घेसरगावच्या माध्यमातून आई गावदेवी घेसरची स्पर्धा आयोजित केली आहे, ते खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. त्या स्पर्धेचे आयोजक मनोजदादा भोईर यांचाही सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दातुरी संघाने आपण 35 धावा केल्यात, 8 गडी बाद. पुढच्या मॅच मध्ये उंबारली संघ टॉस विन आहे. 40+ ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. उंबारली विरुद्ध देवीचा पाडा. बघायचं इथून दुसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर इशिता 11 कोणी ए संघाने पहिला सामना जिंकला. दुसरा सामना भाल संघाने जिंकलेला आहे. केतन पाटीलला प्रत्येक षटकारासाठी राज पाटील काटे यांच्याकडनं 1001 हे पारितोषिक दिलं जाईल. खोनी संघाने पहिला सामना जिंकला. त्यामुळे खोनीच्या विरुद्ध कोण खेळेल याचं उत्तर तुम्हाला मिळेल. पिसिवली आणि उंबरली मधला विजेता संघ. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश दलवीला तुम्ही पाहतायत. भालच्या विरोधात कोण खेळेल याचं उत्तर तुम्हाला या मॅच नंतर मिळेल. कारण की जी उंबारली आणि पिसिवलीची मॅच होती ती लॉट्स प्रमाणे रेग्युलरची रिव्ह्यू घेतलाय का?
चला रिव्ह्यूचा वापर करण्यात आलेला चेक करूया. छत्तीसचा पाठलाग करत असताना यातून विजेता संघ भाल संघावर फेल डिलिव्हरी, योग्य बॉल होता. डॉट बॉलची ती समाप्ती. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. योग्य बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल भावेश दळवीचा हा बॉल फायनलीच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले, एकदा पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. नितेश पाटीलने कॉल दिलाय वेट. असं आपण विशाल पवार नाहीयेत जे नेहमी सलामीला येतात. अजय पाटील नाहीये, संदेश नाहीयेत, म्हणजे बऱ्याचशा खेळाडूंच्या उपस्थित आमचे सिनियर अजय पाटील सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. दत्ता पाटील इथे उपस्थितच आहेत. कार्यसम्राट माजी सरपंच गिरीधर पाटील साहेब सामना पाहत असतील त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नेहमीच्या संघाला भरपूर सारा त्यांचा सपोर्ट असतो. बबन रसाळ असतील उपाध्यक्ष, आमचं संपूर्ण नियोजक 40+ संघ देवानंद पाटील असतील, किशोर पाटील उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. ही चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. भावेश दळवीकडे वेग प्रचंड आहे आणि वेगाने त्याने इम्प्रेस केले. हाही येतोय डॉट बॉल. 36चा पाठलाग करायचा आहे. नितेश पाटील सेकंडला आहेत. हा वाईड यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता, उत्तर नाहीये नितेशकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. नितेश संघ आपण पाहतोय दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला होता. चांगला खेळ केला होता. 3 सामने जिंकले होते. सोनारपाडा टीमच्या विरुद्ध संघ पराभूत झाला सुपर 8च्या मॅच मध्ये. मात्र 3 सामने जिंकणं इतकी मोठी गोष्ट नाहीये. रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये अनेक आठवणी तुमच्या लक्षामध्ये राहतात. हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. मिडॉन वरनं क्षेत्ररक्षक आलेत. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहेत. अनिकेत मात्रे तिथे चांगली फिल्डिंग केली. दोन धावा आतापर्यंत खर्च केल्या 4 बॉलमध्ये भावेशने. केतनसाठी हा शॉर्ट अप लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. पहिला दमदार चौकार. प्लसच्या अतुल पाटील बसलेत, त्यांचं स्वागत करत असताना चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय. कारण अतुल पाटील सुद्धा नेहमी चर्चेत असतात 40+ मध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, वेगवान बॉल होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय आणि आता काय घडलंय. बॅकअप चांगलं आहे विशाल मडवीचं. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. आपण पाहिलं तर नितेश पाटील, केतन पाटील दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त आणि हा बघा ऍक्शन रिप्ले. थोडंसं लंगडतायत आणि त्यांचे चेहऱ्याचे हावभाव बघा. आणि हीच ते कमेंटमेंट असते आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी. आणि खरं तर केतन मात्रेचं कौतुक करेल मी, केतन पाटीलचं. आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी खेळाडू बऱ्याच वेळा खेळतात. मात्र हेच खेळाडू ज्यावेळी संघ पराभूत होतं बरेचसे प्रेक्षक या खेळाडूंवरती टीका करतात. मात्र ज्यावेळी या खेळाडूंवरती टीका होते, कोणताही खेळाडू कधीही मैदानात हारण्यासाठी उतरत नसतो. आणि ज्यावेळी या खेळाडूंना दुखापत असते तेव्हाही ती खास करून आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी खेळतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण ज्यावेळी कोणती टीम हारते त्यावेळी तिथे टीम नाही तर तो गाव हारला जातो. चला फास्ट खेळा थोडंसं प्लीज. दातेली टीम 7 धावा झालेल्या आहेत. सात धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा नियोजित संघाला. खोनीच्या विरुद्ध आपण पाहिलं तर उंबारले आणि पिसिलीचा विजेता संघ खेळ लक्षात घ्या. कारण लॉट्स प्रमाणे मॅचेस होतील. नंतर काही लॉट्स प्रमाणे दुसरी मॅच होती ती आपण आता 6वी खेळणार आहोत. या ग्रुपमधली 4थी मॅच समजा. येणाऱ्या काळामध्ये याच मैदानामध्ये तुम्हाला मनपाडा 40+च्या माध्यमातून डे नाईट फॉर्मॅट पाहायला मिळणार आहे. 2 एप्रिल ते 6 एप्रिल मध्ये याच खेळामध्ये स्पर्धा होणार आहे. 32 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि 16 रेग्युलर संघ त्या स्पर्धेमध्ये खेळतील. 2 व्हीलर बाईक सुद्धा मालिकावीरसाठी तुम्हाला पाहायला मिळेल. दत्त मात्रे सुद्धा उपस्थित आमच्या व्यासपीठावरती.
त्यांची भूमिका महत्वाची असेल आणि या दरम्यान कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. हॅलो, धन्यवाद डीजे. 11 धावा धापलकोती लागलेत. पुढच्या मॅच मध्ये उंबालीने टॉस जिंकलाय. हा चेंडू बघा, टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. प्रत्येक षटकाराला आपण पाहतोय मथुर बैलाचे कटर समर्थक राजदादा पाटील काटे यांच्याकडनं 1-0-1-0-1 हे पारितोषिक दिले जाईल आणि एक षटकार आलाय आता केतन पाटीलच्या बॅट मधनं. 17 धावा झाल्यात. बॅकफुटला गेले कव्हरच्या दिशेने. मी फक्त ऑन साइडला खेळत नाही तर ऑफ साइडला खेळतोय सांगत असताना केतन पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. धावसंख्या 21 वरती पोहोचली. आता धावा वेगाने येतात. केतन पोहोचला 19 वरती. चांगली बॅटिंग करत असताना केतन. बलंगडचा वंडर बॉय रवी वाईले आपण पाहतोय. त्यांचा संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये पोहोचलाय आणि केतन टन टनाटन सिक्सर. नितेश सुरेश पाटील यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. निजे संघाच्या कोणत्याही फलंदाजाने हा कारनामा केला तर हे पारितोषिक मिळेल. आयवा कॅच मला वाटतं कुणाल सर पकडली. यशने प्रेमशी संपर्क साधा. ज्यांनी कॅच पकडली त्यांनी. 27 धावा. हा बॉल आपण बघू शकाल. रमेश म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय म्हणजे एक धाव अजून मिळेल. ते निजे संघाच्या खात्यात धावसंख्या 28. नितेश सुरेश पाटील यांच्याकडनं सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 रुपये. तर नितेश सुरेश पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 28 धावा झाल्या. फक्त 8 धावा या मॅच मध्ये आता करायच्या आहेत. ड्रोन कॅमेरामॅन आमचे देवीच्या पाड्याचे अँडी म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या. आणि बघा हा लेग बाईचा इशारा रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव. मधु म्हात्रे नव्हते मला वाटतं इन ऍक्शन. आत्ता आलेत. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये त्यांची जागा हेमंत म्हात्रे यांनी भरून काढली. पहिल्याच ओव्हर मध्ये साई म्हात्रेला बाद केलं. 2 महत्वाच्या विकेट त्याने घेतल्या आणि आता धावा 29 झाल्यात. 7ची गरज आहे. आई चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत. इथेही सिंगल मिळाली. बिनबाद 30 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जर्मन क्रिकेट संघ निजे आणि या मॅच मध्ये आता फक्त 6 धावा विजयापासून दूर आहे. बॉल शिल्लक आहेत 18. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. उंबारली संघ जशी मॅच संपेल आपल्याला फिल्डिंग लगेच लावायची आणि पिसिवली संघ आपल्याला विनंती असेल आपण चेंडू चेक करायचे. 2 चेंडू तुम्हाला सुरुवातीला चॉईस करायचे लक्षात घ्या. पिसिवली संघ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या अंडर 21 मध्ये पिसिवली संघाची भरपूर चर्चा आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्या संघाने जिंकलेल्या आहेत. बऱ्याचशा स्पर्धा आपल्या नावावरती केल्यात. साहिल भोईर अँड कंपनी. नरेश भोईर साहेब आपण आला असेल तर या पिसिवलीचे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या मॅच मध्ये फारशा धावा उरल्या नाहीये. 6 धावा फक्त करायच्या आहेत. निजे टीमला
त्यामुळे पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. इथे फक्त दिशा दिली आहे तडब्याच्या दिशेने. नितेश पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. चला चेंडू चॉईस करायचे लगेच संजय. इथे एक धाव मिळाली आणि आता स्कोर इज लेवल. 22च्या स्वरूपात धावा झाल्यात 35. 25 वरती बॅटिंग करतोय केतन पाटील. नितेश पाटील या मॅच मध्ये 6 धावा केल्या आहेत. आमचे मित्र राजदादा पाटील तुम्ही पाहतायत. आणि इथे केतनची विकेट गमावली आहे. 35 वरती पहिला धक्का लावलाय. स्कोर जरूर लेवल आहे मात्र एका धावेची अजूनही गरज आहे. पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. आता विजयापासून फारसे दूर नाही आहेत मात्र केतन पाटीलची 25 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली ज्याने मॅच खुली केली खऱ्या अर्थाने. आता मयुरेशला अखेर विकेट मिळाली केतनची. फटका चांगलाय. मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय आपल्या स्टाईल मध्ये संतोष पाटीलने आणि टीम निजेने विजयाचं खातं ओपन केलं. त्यामुळे आता सेकंड राऊंड मध्ये त्यांची मॅच भाल संघासोबत होईल लक्षात असू द्या. आणि 40+ उंबारली विरुद्ध देवीचा पाडा आणि खोनी ए संघाबरोबर कोण खेळेल याचं उत्तर तुम्हाला मिळेल. उंबारली आणि पिसिल्ली मधला विजेता संघ त्यांच्यासोबत खेळेल. सेट करा आपण लगेच प्लीज. वेळ कमी आपल्याकडे. मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करतोय. भावेश आम्हाला सांगतील मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं 5 धावा आणि 1 विकेट घेणारा नितेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि केतन आपण यायचं आपल्याला राज पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. दत्ता म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. दत्ता म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच नितेश पाटील आणि केतन पाटील आपण यायचे निलजेचे.